नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। अंड्याची भुर्जी, ऑमलेट किंवा कालवण तर आपण नेहमीच खातो, पण तुम्ही कधी अंड्याचा खरडा खाल्ला आहे का? तर बघा, आज मी बनवलाय मस्त झणझणीत असा अंड्याचा खरडा। तर हा कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। अंड्याचा खरडा बनवण्यासाठी इथं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 2 अंडी घेतलेली आहेत। या मिरच्या एकदम तिखट आहेत। सुरुवातीला या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता याच्या आपण मधोमध कापून 2-2 तुकडे करून घेऊयात। सगळ्या मिरच्या याप्रमाणे मी कापून घेते। बघा, मिरच्या कापून झालेल्या आहेत। आता खरडा बनवण्यासाठी गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये या कापलेल्या मिरच्या टाकून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। थोडंसं तेल टाकून आपल्याला अगदी मिनिटभर या मिरच्या अशाच भाजून घ्यायच्या आहेत। भाजताना या मिरच्या आपल्या अंगावर उडू नयेत म्हणून आता यावर मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून फक्त अगदी अर्धा ते 1 मिनिट आपल्याला या अशाच भाजून घ्यायच्यात। गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केलेली आहे आणि बघा, मिरचीला मस्त असे डाग पडलेले आहेत, म्हणजे मिरची अगदी छान अशी भाजून झालेली आहे। आता गॅस बंद करूया। आता या मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत, तर एका ग्लासच्या किंवा पेल्याच्या मदतीने आपण या बारीक करून घेऊयात। बघा, याप्रमाणे एक मी पेला घेतलेला आहे आणि त्यांनी अशा मिरच्या या बारीक करते, म्हणजे खरडून घेते। तुम्हाला हवं असेल तर या मिरच्या तुम्ही तव्यातून बाजूला काढून घेऊ शकता आणि खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं। तर बघा, ग्लासनं अशा प्रकारे मी मिरची एकदम बारीक अशी करून घेतलेली आहे। आता गॅस पुन्हा पेटवून घेऊयात आणि आता यामध्ये पुन्हा आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचंय। तर अर्धी पळी इतकं तेल यामध्ये मी टाकलेलं आहे आणि अगदी चवीपुरतं मीठ टाकूयात। मीठ टाकल्यानंतर मिरची पुन्हा थोडीशी तेलावर छान परतून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला अंडी टाकायची आहेत। तर बघा, याप्रमाणे चमच्याने फोडून यामध्ये मी अंडी टाकून घेतलेली आहेत आणि आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे। आपण नेहमीच अंड्याची भुर्जी वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो, पण ज्यावेळेस अशी मिरची तळून घेतो त्यावेळेस या मिरचीचा फ्लेवर या खरड्यामध्ये अतिशय उत्तम लागतो। एक मिरचीचा असं एक वेगळी चव या खरड्याला येते। याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, माझी खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल। तर बघा, 1 ते 2 मिनिट मोठ्या गॅस फ्लेमवर ही अंडी आपण अशा प्रकारे परतून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी किंवा जास्त यामध्ये तेल वापरू शकता। हा अंड्याचा खरडा तयार करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतो। बघा, फक्त मिरच्या अगोदर थोड्याशा भाजून घ्यायच्या, त्यानंतर त्या बारीक कुटून घ्यायच्या आणि त्यामध्ये अंडी फोडून सोडायची आणि 1-2 मिनिट फक्त याला परतून घ्यायची आणि आपला मस्त झणझणीत असा अंड्याचा खरडा तयार होतो। तर बघा, आता मस्त हा खरडा परतून झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊया। चमचमीत आणि झणझणीत खाणाऱ्यांसाठी ही एक उत्तम रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होते। बघा, अगदी मस्त असा चटपटीत झणझणीत असा आपला अंड्याचा खरडा इथं तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।